पाठ हा संकल्प सिद्धीदायक ह्याचा आता आपण जो खाली एक्सरसाइज दिलेला आहे त्यांनी तो सॉल्व्ह करणार आहोत. पहिले तर त्यांनी सांगितलंय उच्चारण कुरुत. मग आपण उच्चारण ओके, सो आपण आता याचं फक्त उच्चारण कुरुत त्यांनी सांगितलंय, पण आपण उच्चारण पण करूया, अर्थही बघूया आणि हा टेन्स कुठला आहे ते पण बघूया. आधी फक्त आपण उच्चार करून घेऊया. अभवत, न्यवेदयत, तपति, वदति स्म, वदति, गच्छति स्म, अकथयत, अपूजयत, प्राविशत, वसति स्म, चरति स्म, अकरोत, अगच्छत, स्वपीति, अवदत, रक्षति स्म, करोति स्म, पठति स्म. मग आता आपण जे धातूचं जे टेन्स आहेत त्याचं आपण बघितलं होतं. जेव्हा भूतकाळ असतो, अतीत काळ असतो, अ लागतो. सो हे अभवत जे आहे ते आहे अतीत काळ, म्हणजे भूतकाळ आहे. आणि त ताम अंतु म्हणजे हे प्रथम पुरुष एकवचन आहे. अभवत म्हणजे अभवतचा अर्थ होतो की झाला होता, म्हणजे एखादी गोष्ट पास्ट मध्ये झाली होती. ओके, हे आहे अतीत काळ. अकथयत सुद्धा अतीत काळ आहे, म्हणजे सांगायचं किंवा सांगितलं. ओके, अकथयत सांगितलं, करायचं. अपूजयत म्हणजे पूजा केली. अकरोत म्हणजे केलं, म्हणजे ती गोष्ट करत होता किंवा केलं. अगच्छत म्हणजे आला, म्हणजे पास्ट टेन्स आहेत हे सगळे. आपण आधी अच घेते. अवदत म्हणजे बोलला. ओके, मग आता हे सगळं पास्ट टेन्स घेतलं. सिमिलरली आता इथे वदति स्म म्हणजे जर धातू रूप बघितलं तर ती आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, पण जेव्हा स्म लागतो तेव्हा तो पास्ट टेन्स होतो. वदति स्म म्हणजे बोलला किंवा बोलत होता. गच्छति स्म म्हणजे गेला किंवा जात होता. वसति स्म होता. चरति स्म म्हणजे भ्रमण करत होता. रक्षति स्म म्हणजे रक्षण करत होता किंवा रक्षले, रक्षा केली. करोतीस म्हणजे करत होता. पठतीस म्हणजे वाचले किंवा वाचत होता. न वेदयत म्हणजे निवेदन करत होता. ओके, तपती म्हणजे हे आता वर्तमान काळ आहे. तपती म्हणजे तपश्चर्या करत होती. वदती म्हणजे बोलत होता. प्राविशत आपण मगाशी बघितलं नाही. प्राविशत म्हणजे आला. स्वपीती म्हणजे झोपणे. स्वपीती म्हणजे हे सुद्धा आहे वर्तमान काळ आहे. सो अशा प्रकारे या ह्याचं आपण उच्चारण पण बघितलं, अर्थ पण बघितलं आणि टेन्स पण बघितलं. मग आता लिहिले उदाहरण अनुसृत्य रिक्त स्थानानी पूरयत. मग वसति स्म, वसतः स्म, वसंती स्म म्हणजे हे काय, ती तहा अंती हे सगळे काय प्रथम पुरुष आहे. मग पूजयती स्म, पूजयतः इथे काय येणार, पूजयतः स्मः स्म आणि पूजयंती स्म. पूजयंती स्म. इथे आहे रक्षतः स्म म्हणजे इथे काय येणार, रक्षती स्म, रक्षतः स्म, रक्षंती स्म म्हणजे रक्षण करत होते. चरती स्म, चरतः स्म, चरंती स्म. इथे कुर्वंती आहे, कुर्वंती आहे म्हणजे इथे येणार कुर्वती स्म, कुर्वतः स्म आणि कुर्वंती स्म. हे तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इथे काही मग आपण धातूचा जो आहे तो भूतकाळ प्रत्येक काळाचा. सो जेव्हा अ येतो आपण हे बघितलं की हे सगळं काय आहे, हे पास्ट टेन्स आहे, हा भूतकाळ आहे. सो अकथयत, अकथयाम, अकथयन. मग आपण बघितलं होतं पास्ट टेन्स प्रथम पुरुषाचं येतं प्रत्यय, म्हणजे त्याला जे लागतात प्रत्यय लागतो त ताम अन, बरोबर. मग इथे जसं अकथयत, अकथयताम, अकथयन लागलं. इथे अपूजयताम आहे, अपूजयन आहे म्हणजे इथे लागणार अपूजयत. इथे आहे अरक्षत, मग इथे येणार अरक्षताम, अरक्ष. सो अरक्षत, अरक्षताम, अरक्षण.
सिमिलरली पास्ट टेन्स मध्येच मध्यम पुरुष ह्यानी केलंय. मग आपण माहितीये मध्यम पुरुषचं काय असतं, विसर्ग तम त हे मध्यम पुरुषचे प्रत्यय असतात पास्ट टेन्स मध्ये, अतीत कालामध्ये. मग अवसः अवसतम अवसत. आता इथे अपूजयतम आहे, मग येणार अपूजयः अपूजयतम अपूजयत. जेव्हा एक्झाम मध्ये पण हे येईल तेव्हा आपण पहिले हा इथे हे हिंट लिहून घ्यायची, तर आपल्याला हे लिहिणं सोपं पडतं. मग आता मध्यम पुरुष मध्ये येणार अचरः अचरतम अचरत. सिमिलरली आता आपण नेक्स्ट बघणार आहोत उत्तम पुरुषचं. मग उत्तम पुरुषचं आहे आम आव आम हे प्रत्यय हे त्याला लागतात. सो अपठम अपठाव अपठाम अलिखम अलिखाव अलिखाम. सिमिलरली मग आता इथे रचय रचय आपला आहे, सो इथे लागणार अरचयम अरचयाव अरचयाम. आणि ते एंडला हा पाय नाही मोडत, हा म पूर्ण आहे. इथे हा पाय मोडलेला असतो याचा, म्हणजे हा पूर्ण नाही आहे. सो अरचयम अरचयाव अरचयाम. रचय हा आपला इथे धातू आहे. ओके, मग धातूच्या आधी अ लावायचा आहे, सो रचय धातू लिहायचा. इथे अ लावायचे, आधी अ लावून घ्यायचा आणि नंतर अम लावायचा, आव लावायचा, आम लावायचा. मग अरचय अम म्हणजे डायरेक्ट अम लागणार, आव म्हणजे या व होणार आणि आम म्हणजे या म होणार. ओके, हे ह्याच्यामध्ये करतं. आता प्रश्नानं उत्तराणी एकपदेनं लिखत. आता हे सरळ जेव्हा आपल्याला पूर्ण टेक्स्ट दिलेलं असतं त्याच्यातलं बघून एक्झॅक्ट लिहायचं. मग तप प्रभावात के सखायः जातः. मग आता आपण एक्झॅक्ट हे वर्ड कुठे येत आहे ते आपण बघायचंय. सो इथे लिहिलंय तप प्रभावात हिंस्र पशवु अपिही, म्हणजे पशव अपि तव सखायः जातः. म्हणजे इथे काय हिंस्र पशवोपी हे याचा आपला आन्सर. सो तप प्रभावात इथे येणार हिंस्र पशवहा हिंस्र पशवाहा. हिंस्र पशवा म्हणजे काय, हिंस्र पशु सुद्धा. पार्वती तपस्यार्थम कुत्र अगच्छत, म्हणजे कुठे आली. मग आता कुठे बघणार आपण परत. मग आता इथे आलंय की गौरी शिखरम गच्छामी, म्हणजे कुठे आली आहे ती. पार्वती तपस्यार्थम कुत्र अगच्छत, गौरी शिखरे शिखरावर. कहा स्मशाने वसती, मग कोण स्मशानात वसत आहे असं तो म्हणतो. बटू शिवहा, कोण शिवहा. शिवनिंदा श्रुत्वा का क्रुद्धा जाती, म्हणजे कोण जेव्हा त्या बटूने शिवाची नालस्ती करायला सुरुवात केली तेव्हा कोणाला राग आला. मागे बघूनच लिहायचंय आपण तुम्ही जेव्हा उत्तर लिहिताना, पण आता इथे आपल्याला माहिती आहे. सो आपण इथे लिहूया पार्वती. वटू रूपेन तपोवनम काहा प्रविशता, मग कोणी प्रवेश केला होता, शिवहा. कोण होतं ते वटू रूप घेतलेलं, कोण होतं, शिवहा. माहिती कहा का कम काम प्रति कथयति, म्हणजे कोणी कोणी कोणाप्रती हे बोललं हे आपल्याला बघायचंय. वत्से तपहा कठीणम भवती, असं कोण म्हणालं, पार्वतीची माता कोणाला म्हणाली, पार्वतीला म्हणाली, म्हणजे पार्वतीम. अहम तपहा एव चरिष्यामी, हे कोण म्हणाली, पार्वती म्हणाली. कोणाला म्हणाली, तर कहा का कम काम प्रतिकथ्यते, म्हणजे कोणी कोणाला बोलणे आपण बघतोय. अहम तपहा एवं चरिष्यामी. सो पार्वती ही कोणाला म्हणाली, मेनाम. मेनाम म्हणजे तिच्या आईला म्हणाली. मनस्वी कदापि धैर्यम न परित्यजती, कोण कोणाला म्हणालं, मनस्वी कदापि हे सगळे तुम्हाला पॅराग्राफ दिलेले असं त्यात बघूनच लिहायचं, पण आता आपल्याला माहिती आहे सो आपण आन्सर लिहितोय. पार्वती विजयाम, म्हणजे पार्वती विजयाला म्हणाली, पार्वती विजयाम. अपर्णा इति नामना तम प्रतिथा, म्हणजे हे कोणाला म्हणालं, विजया म्हणाली पार्वतीम, पार्वतीला म्हणाली. आपण इथे द्वितीया वापरली म्हणजे तिला.
असा त्याचा अर्थ होतो. पार्वती प्रीतोस्मी तव संकल्पेन. पार्वती प्रीतोस्मी तव संकल्पेन हे कोण म्हणालं? शिव हा कोणाला म्हणाला? पार्वतीम. म्हणजे तुझ्या संकल्पाने मी प्रसन्न झालो आहे. शरीर माध्यम खलू धर्म साधनम. म्हणजे शरीर हेच धर्माचं खरं साधन आहे. हे कोण कोणाला म्हणालं? सो जे वटू होते, वटू पार्वतीम. अहम तव कृतदासोस्मी. परत कोण कोणाला म्हणालं? शिव हा पार्वतीम. ओके, हे सोपं होतं. नेक्स्ट आता आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर बघायचे. हे पण तुम्हाला पॅराग्राफ दिला असेल त्यातून तसं लिहायचं. पार्वती क्रुद्धा सती किम अवदित. मग आता शब्द शोधायचा. क्रुद्धा शब्द कुठे बरं पॅराग्राफ मध्ये? सो पार्वती क्रुद्धा अवदत अरे वाचाल अपसर जगती न कोपी शिवस्य यथार्थ स्वरूपम जानाति यथा त्वमसी तथैव वदसी. म्हणजे हे पूर्ण जे लाईन आहे ते याचं आन्सर आपण लिहायचं इथे. कहा पापभाग भवती. मग आता पापभाग शब्द शोधायचा. सो पापभाग नंतरच आहे. यहा निंदां करोती सह तू पापभाग भवती एव यहा शृणोती सोपी पापभाग भवती. हे पूर्ण आन्सर येतं. म्हणजे जो स्वतः निंदा करतो तो तर पाप करतोच, पण जो ऐकतो तो सुद्धा पापाचा हिस्सेदार आहे. तो हे दोन्ही पूर्ण वाक्य लिहायची. सो पार्वती किम कर्तुम ऐच्छत तपस्याम कर्तुम ऐच्छत. पार्वती कया साकम गौरी शिखरम गच्छती. म्हणजे कोणाबरोबर गेली तर विजयया कोणाबरोबर? सो तृतीय आहे म्हणून विजयया साकम गौरी शिखरम गच्छन्ती. मग आता आपल्याला समानार्थकानी पदानी लिखत. म्हणजे सेम ज्याचा मिनिंग आहे ते. मग शिलायाम. शिलायाम म्हणजे प्रस्तर. संस्कृतमध्ये शिलायाला प्रस्तर म्हणतात, म्हणजे दगड. पशवाहा. पशवाहा म्हणजेच पशुपक्षी, म्हणजे जंतवाहा पण म्हणतात त्याला. आंबा म्हणजे माता, सो इथे येणार माता. नेत्र म्हणजे डोळे, सो नयनानी येणार. तृष्णीम म्हणजे शांत राहणे, म्हणजेच मौन राहणे, सो इथे येणार मौनम. सो शिलायाम म्हणजे प्रस्तरे, पशवाहा म्हणजे जंतवाहा, आंबा म्हणजे माता, नेत्राणी नयनानी, तृष्णीम म्हणजे मौनम. सो आता आहे की वसती स्म. आपण बघितलं की स्म लावला की वसती हे तर म्हणजे वर्तमान काळाचं रूप आहे, पण स्म लावला की त्याचा अर्थ होतो की भूतकाळाचं ते वाक्य होतं, म्हणजे राहत होता. वसती म्हणजे राहतो आणि वसती स्म म्हणजे राहत होता. मग वसती स्मला भूतकाळामध्ये आपण डायरेक्ट लिहायचं असेल तर कसं येणार? अवसत म्हणजे राहत होता. म्हणजे वसती स्म आणि अवसत दोघांचाही अर्थ सेमच आहे. मग सिमिलरली आपल्याला इथे पश्यती स्म असं दिलं, म्हणजे आपल्याला त्या धातूला भूतकाळामध्ये लिहायचं आहे. सो पश्यती स्म. पश्य हा धातू आहे, आपण बघितलं तर भूतकाळामध्ये अ लागतो प्रत्येक धातूच्या आधी, आणि त हा पर्याय लागतो. सो येणार अपश्यत, अतपत, अचिंतयत, अचिंतयत. इथे चिंतय आहे, सो अचिंतयत. अवदत, अगच्छत. ओके. सिमिलरली इथे येणार अलिखत, अकथयत, अनयत, अनयत, अपठत, अधावत, अहसत. सो हे सोपं होतं. तर अशा प्रकारे आपण या धड्याचा जो स्वाध्याय होता हा कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील, ह्याने तुम्हाला संस्कृत शिकायला मदत होत असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आमचे व्हिडिओज दुसऱ्यांबरोबर पण शेअर करा की त्यांनाही त्यांच्या अभ्यासात मदत होईल.